Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वर एक प्रश्न सोडूया. S हा अशा सर्व थीटांचा सेट आहे ज्याची व्हॅल्यू -पाय आणि पायच्या दरम्यान असून थीटा हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. तर आपल्याला S मध्ये असलेल्या थीटांची संख्या शोधायची आहे. हे इक्वेशन जर आपण पाहिलं तर आपलं असं लक्षात येतं की दोन्ही बाजूला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला मिळेल. तेव्हा 2 ने मल्टिप्लाय करून लिहूया 2 cos थीटा cos 5 थीटा बाय 2 इक्वल्स 2 cos 7 थीटा cos 7 थीटा बाय 2. याचं डी फॅक्टरायझेशन असं होईल cos थीटा प्लस 5 थीटा म्हणजेच cos 7 थीटा बाय 2 प्लस cos थीटा मायनस 5 थीटा बाय 2 म्हणजेच मायनस 3 थीटा बाय 2 इक्वल cos 7 थीटा प्लस 7 थीटा बाय 2 cos 21 थीटा बाय 2 प्लस cos 7 थीटा मायनस 7 थीटा बाय 2 cos 7 थीटा बाय 2 cos 7 थीटा बाय 2 दोन्ही बाजूला कॅन्सल होईल. cos मायनस 3 थीटा बाय 2 cos 3 थीटा बाय 2 असेल इक्वल cos 21 थीटा बाय 2. आता हे इक्वेशन cos x इक्वल्स cos y या फॉर्म मध्ये असून याचं जनरल सोल्युशन असेल x इक्वल्स 2k पाय प्लस y. k हा एक इंटिजर असेल. यावरून हे 21 थीटा बाय 2 होईल 2k पाय प्लस मायनस 3 थीटा बाय 2. इथं आपल्याला प्लस साठी आणि मायनस साठी दोन वेगवेगळ्या केसेस कराव्या लागतील. केस 1 प्लस साठी करूया 21 थीटा बाय 2 इक्वल्स 2k पाय प्लस 3 थीटा बाय 2. 2k पाय होईल 21 थीटा बाय 2 मायनस 3 थीटा बाय 2 18 थीटा बाय 2 म्हणजेच 9 थीटा. यावरून थीटा होईल 2k पाय अपॉन 9. आता आपल्याला हा k अशा पद्धतीने शोधायचा आहे की जेणेकरून थीटा हा क्लोज्ड इंटरवल -पाय टू पाय मध्येच राहील. यासाठी आपल्याला k च्या व्हॅल्यूज देता येतील 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 प्लस मायनस 4. आपल्याला इथं थांबावं लागेल कारण मॉड 2k अपॉन 9 हे 1 किंवा 1 पेक्षा लहान असायला हवे. समजा आपण k 5 घेतला तर 5 2 जार 10 होऊन 10 बाय 9 हे 1 पेक्षा मोठं होईल आणि थीटाची व्हॅल्यू या रेंजच्या बाहेर जाईल. तेव्हा इथं आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन्स मिळत आहेत हे 1 आणि इथं प्रत्येकी 2 म्हणजे 4 दुणे 8 आणि 9 सोल्युशन्स मिळतात. तर ही झाली केस 1 मधल्या सोल्युशनची संख्या. आता आपण केस 2 बघूया निगेटिव्ह साइन साठी. केस 2 साठी आपण ही निगेटिव्ह साइन घेऊया म्हणजे होईल 21 थीटा बाय 2 इक्वल्स 2k पाय मायनस 3 थीटा बाय 2. 2k पाय होईल 21 थीटा बाय 2 प्लस 3 थीटा बाय 2 24 थीटा बाय 2 म्हणजेच 12 थीटा होईल. त्यामुळे थीटा होईल 2k पाय अपॉन 12 म्हणजेच k पाय अपॉन 6 होईल. पुन्हा थीटा क्लोज्ड इंटरवल -पाय टू पाय मध्ये राहण्यासाठी k ची व्हॅल्यू मॉड k बाय 6 लेस दॅन इक्वल टू 1 असायला हवे. त्यामुळं k च्या पॉसिबल व्हॅल्यूज होतील 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3 प्लस मायनस 4 प्लस मायनस 5 आणि शेवटी प्लस मायनस 6. ही सोल्युशन्स आपण जर काउंट केली तर आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतील 1. इथं प्रत्येकी 2 सोल्युशन्स मिळतील म्हणजेच 6 2 जार 12 आणि हे 1 म्हणजे 13 सोल्युशन्स. याला 2 म्हणूया. आता 1 आणि 2 मधले सोल्युशन्स ऍड केल्यावर आपल्याला सोल्युशन्स मिळतील 13 प्लस 9 22. पण यातून आपल्याला कॉमन सोल्युशन्स सबट्रॅक्ट करावे लागतील. तर ही कॉमन सोल्युशन्स आपण बघूया. थीटाच्या कॉमन किंवा डुप्लिकेट व्हॅल्यूज शोधण्यासाठी या 22 मध्ये थीटाच्या काही
डुप्लिकेट किंवा कॉमन व्हॅल्यूज सुद्धा आहेत, त्या शोधून आपल्याला सबट्रॅक्ट कराव्या लागतील. त्यासाठी आपण केस 1 मधला थीटा आणि केस 2 मधला थीटा इक्वेट करूया आणि लिहूया 2k1 पाय अपॉन 9 इक्वल्स k2 पाय अपॉन 6. 3 2 जार 6, 3 3 जार 9. पाय कॅन्सल केल्यावर आपल्याला मिळेल 4k1 इक्वल्स 3k2. आता इथं 4 आणि 3 हे कोप्राइम्स आहेत, याचाच अर्थ k1 हे 3 चे मल्टिपल आहे. त्यामुळे k1 च्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील -3, 0 आणि 3, म्हणजेच थीटाच्या व्हॅल्यूज इथं वापरून 2 × -3 -6 π/9, 0 आणि 6 π/9 म्हणजेच -2 π/3, 0 आणि 2 π/3 असतील. आता या तीन व्हॅल्यूज आपल्याला या 22 मधून सबट्रॅक्ट कराव्या लागतील. सो 22 - 3, 19. त्यामुळं number of elements in S, that is number of values of theta, will be 19. So 19 here. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.